हाय फ्रेंड्स, मी सुनीता गाडेकर, राहणार भोकरदन. तर आज सकाळपासून थोडंसं सांगते मी तुम्हाला काय झालेलं आहे. तर मग आज सकाळी काय झालं, माझा मुलगा CISFमध्ये लागलेला आहे, जॉईन झालेला आहे. म्हणजे त्याला ऑर्डर आलेली आहे, CISFमध्ये भरती झालेला आहे. तर मग तो आता राजस्थानला आहे. तर मग काय झालं, सकाळी त्याचा फोन आला की म्हणे मम्मी, मला म्हणजे माझ्या कागदपत्रामध्ये थोडीशी त्रुटी निघाली. तर मी म्हटलं सांग बाळा, काय त्रुटी निघाली. तर त्याने मला सांगितलं की माझ्या नावामध्ये म्हणजे माझ्या वडिलाचं नाव एका डॉक्युमेंट्समध्ये अगोदर आहे आणि एका डॉक्युमेंट्समध्ये माझं नंतर आहे, म्हणजे माझं नाव नंतर आहे. तर हे दोन्हीही सेम नावाची व्यक्ती आहे असं तुला अपडेट करून द्यायचं आहे 100 रुपयाच्या बॉन्डवरून. तर मग काय झालं, सकाळी मी म्हटलं कुठून करावं लागतं ते. तो म्हणे आपलं तहसीलमध्ये जाय. तर आमचं भोकरदनमध्ये 2 तहसील आहेत, एक जुनं तहसील आणि एक नवीन तहसील. तर मग मी त्याला म्हटलं कोणत्या तहसीलमधून करायचं. तर पहिले सांगितलं त्यांनी मला सरळ कोर्टात जा, कोर्टातून 100 रुपयाचा बॉन्ड घे. 100 रुपयाचा बॉन्ड घेतल्यानंतर मी तुला जो डाटा पाठवतो त्या डाटावर जसंचं तसं टाईप करून तू SDM ऑफिसमध्ये जाय आणि SDM ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या साहेबाची तू सही घे. म्हटलं ठीक आहे. त्याने तसं सांगितलं, मी तसं केलं आणि SDM ऑफिसमध्ये गेले. साहेबापुढं गेले. साहेबांनी म्हटलं सर, माझ्या मुलाचा असा असा प्रॉब्लेम आहे आणि तो आता सध्या ट्रेनिंगला आहे राजस्थानला, तो येऊ शकत नाही. तर मला 100 रुपयाच्या बॉन्डवर त्यांनी असं असं सही घ्यायची सांगितली. तर साहेब म्हणे की या गोष्टीशी आणि माझा काही एक संबंध नाही, मी याच्यावर तुम्हाला सही देऊ शकत नाही, मला तसे आदेश नाही. कदाचित त्यांना तसे आदेशही नसतील. तर मग मी थोडीशी तेव्हा आहे ना इमोशनल झाले. सरांनी नाही म्हटल्याबरोबर मला असं धक्काच बसल्यासारखा झाला. तर मी सरांना रिक्वेस्ट केली, म्हटलं सर तुमच्या एका सहीनं माझ्या मुलाचं कल्याण होऊन जाईल, तुम्ही द्या त्याला सही. सर म्हणे अहो मॅडम, तुम्हाला सांगतोय मी की मला असे आदेश नाही आहे आणि तुम्ही त्यांचं काहीतरी प्रूफ आणा की माझी सही लागते म्हणून. मग मी तेव्हा सही करून देतो. आता कसं झालं आहे, माझा मुलगा आहे राजस्थानला आणि आता काय करणार मग मी. म्हणजे मी रडायलाच लागले तिथं, सांगते बरं का, मी थोडीशी इमोशनल आहे, मी पटकन रडते. तर मग मी तिथून बाहेर निघाले आणि मग माझ्या मुलाला परत फोन लावला आणि त्याला म्हटलं बाळा, सर तर नाही म्हणता येत ते सही द्यायचे, तर मग आता काय करायचं. तो म्हणतो मम्मी, आता तो बॉन्ड परत रद्द करावा लागेल. म्हणजे रद्द करावं लागेल असं म्हटलं त्याने. म्हटलं मग रद्द करून काय करायचं बाळा. तर म्हणे तू आता नवीन तहसीलला जा. पहिले जुन्या तहसीलला गेले होते SDMची सही घ्यायला, तर त्यांनी नाही दिली. तर आता तू नवीन तहसीलला जा. तर जुनं तहसील आणि नवे तहसील यामध्ये एक 1 किलोमीटरचा अंतर असेल, असं अंतर असेल. इकडून जायच्या वेळेस ॲटो